भाविकांचं दर्शन सुलभ होईल त्या अनुषंगाने सर्व व्यवस्था देवस्थान समिती महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा प्रशासन अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे। भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी दर्शन रांगा, ऊन आणि पावसापासून बचावासाठीची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिर परिसरात भेटीदरम्यान दिली। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, प्रांताधिकारी मौसमी चौगले, देवस्थान समितीचे शिवराज नायकवाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह व्यवस्थेतील संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। भाविकांचं दर्शन विना अडथळा व्हावं यासाठी काही सागवानचे प्लायवूड सुद्धा मंदिर परिसरात लावण्यात येत आहेत। यावर्षी गर्दी व्यवस्थापनासाठी एआयचा वापर करण्यात येत आहे। आवश्यक अतिक्रमण काढण्याचं काम महापालिकेमार्फत करण्यात आलं आहे। आपत्ती व्यवस्थापन गर्दीच्या अनुषंगानं आवश्यक काही स्टॉलही 10 दिवसासाठी हटवण्यात येणार आहेत। लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत। अधिकाऱ्यांनी मंदिर बाह्य परिसर, दर्शन रांगा, मणिकर्णिका कुंड परिसर, मंदिराच्या आतील दर्शन मार्ग या ठिकाणची पाहणी करून आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या आहेत। वाहन तळते मंदिर परिसर भाविकांसाठी KMT मार्फत AC आणि इतर बसची व्यवस्था, शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहराच्या बाजूला आणि अंतर्गत वाहनतळाची निवड करण्यात आली आहे। 22 सप्टेंबरपासून घटस्थापनेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत जो आपला नवरात्राचा महोत्सव आहे, नवरात्र महोत्सवाची घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून जे लाखो भाविक येणार आहेत, त्या भाविकांना सेवा पुरवण्याच्या अनुषंगाने भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं त्या अनुषंगाने जी काही व्यवस्था देवस्थान समितीमार्फत, महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे, त्याची आज पाहणी मी SP साहेब, कमिशनर मॅडम, देवस्थान समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व विभागाने आज आम्ही केलेली आहे। दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे। मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं यासाठी काही सागवानचे प्लायवूडसुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत। यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी AIचा जो वापर करणार आहे, त्याचे कंट्रोल रूमचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण काढणं असेल किंवा इतर जी काही व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करायची आहे तीसुद्धा कामं झालेली आहेत। पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे। तर पूर्ण जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी त्यांचं दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं, दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहे।